नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा. त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्याच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा. सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गे चेंडू बरोबर खेळत आहेत. गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणले. तेवढ्यात वारा वाहू लागला आणि पाऊस देखील पडू लागला. त्या पटकन घरात आल्या, आपले कपडे बदलले आणि आईने त्यांना एक एक कप गरम दूध प्यायला दिले. चला तर आता दिलेल्या पदार्थांच्या अवस्था पाहू. चेंडू स्थायू, पाणी द्रव, वारा वायू, पाऊस द्रव, घरात स्थायू, कपडे स्थायू, कप स्थायू, गरम दूध द्रव. प्रश्न दुसरा, चर्चा करा. प्रश्न अ, रिया तिच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते. त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? पाण्याच्या आकारात बदल होईल, कारण द्रवांना स्वतःचा आकार नसतो, ते भांड्यांचा आकार घेतात. मूळ बाटलीतील पाणी कमी झाल्यामुळे बाटलीतील पाण्याचा आकार बदलेल. प्रश्न आ, हलिमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवर उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का? खड्याचा आकार बदलणार नाही, कारण स्थायींना स्वतःचा आकार असतो. कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो. प्रश्न तिसरा, पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा. पदार्थ खालीलप्रमाणे आहेत: पाणी, काच, खडू, लोखंडी गोळा, साखर, मीठ, पीठ, कोळसा, माती, पेन, शाई व साबण. पदार्थ पाणी. गुणधर्म द्रवरूप, प्रवाहिता, पारदर्शकता. पदार्थ काच. गुणधर्म स्थायूरूप, ठिसूळपणा व पारदर्शकता. पदार्थ खडू. गुणधर्म स्थायूरूप, ठिसूळपणा. पदार्थ लोखंडी गोळा. गुणधर्म स्थायूरूप, कठीणपणा, उष्णता वाहकता, तन्यता, विद्युत वाहकता, वर्धनीयता व नादमयता. पदार्थ साखर. गुणधर्म स्थायूरूप, विद्राव्यता. पदार्थ मीठ. गुणधर्म स्थायूरूप, विद्राव्यता. पदार्थ पीठ. गुणधर्म स्थायूरूप, अविद्राव्यता. पदार्थ कोळसा. गुणधर्म स्थायूरूप, ठिसूळपणा. पदार्थ माती. गुणधर्म स्थायूरूप, अविद्राव्य. पदार्थ पेन. गुणधर्म स्थायूरूप, अविद्राव्य, कठीणपणा. पदार्थ शाई. गुणधर्म द्रवरूप, प्रवाहिता. पदार्थ साबण. गुणधर्म स्थायूरूप, विद्राव्यता. प्रश्न चौथा, संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा. संप्लवन. स्थायूरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे, या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. आयोडीन, डांबर गोळ्या, कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहेत. प्रश्न पाचवा, कशापासून बनवतात ते सकारण लिहा. प्रश्न अ, ऊस तोडण्याचा कोयता. ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून बनवतात, कारण लोखंडात कठीणपणा, वर्धनीयता आणि तन्यता असे धातूंचे गुणधर्म असतात. प्रश्न आ, घरावर लागणारे पत्रे. घरावर लागणारे पत्रे मुख्यत्वे ॲल्युमिनियम किंवा लोखंडापासून बनवतात, कारण धातूमध्ये कठीणपणा, वर्धनीयता म्हणजे ठोकून पत्रे तयार करण्याचा गुणधर्म असतो. प्रश्न ई, स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर हे प्रामुख्याने पोलाद म्हणजे स्टील पासून बनवलेले असतात, कारण पोलाद हे अतिशय टिकाऊ, कठीण आणि मजबूत असते. प्रश्न ई, पक्कड. पक्कड ही साधारणपणे लोखंड किंवा स्टील पासून बनवतात, कारण लोखंड किंवा स्टील मजबूत, टिकाऊ आणि गरजेनुसार दाब सहन करू शकतात. प्रश्न उ, विजेच्या तारा. विजेच्या तारा तांबे किंवा ॲल्युमिनियम पासून बनवतात, कारण या दोन्ही धातूंची विद्युत वाहकता, तन्यता उच्च प्रतीची असते.
प्रश्न उ. दागिने. दागिने प्रामुख्याने सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे या धातूंपासून बनवतात, कारण चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम यांमध्ये तन्यता व चकाकी हा गुणधर्म असतो. प्रश्न ए. पातेले. पातेले हे ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबे या धातूंपासून बनवले जाते, कारण या धातूंमध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म असतो. प्रश्न 6. असे केले तर काय होईल आणि का? प्रश्न अ. खिळे प्लॅस्टिकचे बनवले. खिळे प्लॅस्टिकचे बनवले तर लाकडामध्ये किंवा भिंतींमध्ये घुसणार नाहीत, कारण प्लॅस्टिकमध्ये लोखंडासारखा कठीणपणा नसतो. प्रश्न आ. घंटा लाकडाची बनवली. लाकडाची घंटा बनवली तर तिच्यातून ध्वनी ऐकू येणार नाही, कारण लाकडामध्ये नादमयता हा गुणधर्म नसतो, त्यामुळे ती वाजणार नाही. प्रश्न ई. पकडला रबर बसवले नाही. पकडला रबर बसवले नाही तर ती गरम होईल आणि गरम वस्तूंना पकडताना हाताला भाजण्याची शक्यता निर्माण होईल, कारण धातू उष्णतेचा सुवाहक असतो आणि रबर उष्णतारोधक असते. त्यामुळे एखादी गरम वस्तू उचलत असताना धातूमधून उष्णतेचे वहन झाल्याने आपल्या हाताला चटका बसू शकतो. प्रश्न ई. चाकू लाकडाचा तयार केला. लाकडापासून चाकू तयार केला तर त्याचा वापर करून आपल्याला कोणतीही वस्तू कापता येणार नाही, कारण लाकडामध्ये कठीणपणा, वर्धनीयता व तन्यता हा गुणधर्म नसल्याने त्याला धार काढता येणार नाही. प्रश्न उ. कुऱ्हाड रबराची बनवली. रबराची कुऱ्हाड बनवली तर तिचा उपयोग करून लाकूड तोडता येणार नाही, कारण रबरामध्ये कठीणपणा, वर्धनीयता, तन्यता गुणधर्म नसल्याने त्याला धार काढता येऊ शकत नाही. प्रश्न 7. मी कोण? प्रश्न अ. तुमचा ताप मोजतो, तापमापित असतो. उत्तर पारा. प्रश्न आ. माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही. उत्तर उष्णता. प्रश्न ई. नाही मला आकार. उत्तर द्रव, वायू. प्रश्न ई. पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. उत्तर मीठ. प्रश्न 8. असे का झाले? प्रश्न अ. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. एखाद्या पदार्थाला उष्णता दिली अथवा उष्णता कमी केली तर त्याचे अवस्थांतर होते. हिवाळ्यात आजूबाजूच्या परिसराचे तापमान कमी झाल्यामुळे व खोबऱ्याच्या तेलाचा गोठणबिंदू कमी असल्यामुळे खोबऱ्याचे तेल हिवाळ्यात गोठते. प्रश्न आ. प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. पदार्थाला उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात तर द्रवाचे रूपांतर वायूत होते. रॉकेल उघड्यावर ठेवल्याने त्याचे बाष्पीभवन होऊन प्लेटमधील रॉकेल नाहीसे झालेले दिसते. प्रश्न ई. एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. वायूंना स्वतःचा आकार नसतो, पण उपलब्ध असलेली सर्व जागा ते व्यापतात. त्यामुळे एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास जागा व्यापल्यामुळे दुसऱ्या कोपऱ्यात येतो. प्रश्न ई. चित्राचे निरीक्षण करून असे का झाले ते लिहा. सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने ते पाण्याच्या तळाशी जाते, तर फुग्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.